नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. आपल्या हिंदू धर्मातील सणवार, व्रतवैकल्य यांची माहिती, तसेच श्री स्वामी समर्थ सेवा आणि वास्तुविषयी महत्त्वाचे उपाय मी माझ्या चॅनलमधून आपल्याला सांगत असते. तर सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आज श्रावणातील पहिला गुरुवार आहे. श्रावण महिना हिंदू धर्मातील पवित्र महिना भगवान शिवशंकराच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाचा. श्रावणात सोमवारी शिवपूजन, मंगळवारी मंगळागौरी पूजन, बुधवारी बुध पूजन, गुरुवारी बृहस्पती पूजन, तर शुक्रवारी जराजीवंतिका पूजन, त्याचबरोबर शनिवारी अश्वस्थ मारुती पूजन आणि रविवारी आदित्य पूजन केले जाते. या पवित्र महिन्यात गुरूंची सेवा पूजा अर्चा करणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपण प्रत्येक गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक सेवा करत असतो. आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करणे, यामुळे घरातील वातावरण मंगलमय होते. तर बरेच जण श्री स्वामी चरित्र सारामृताचे वाचन हे करत असतील. ज्यांना वर्षभर श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करणे शक्य नाही, त्यांनी या श्रावण महिन्यात जास्तीत जास्त सेवा आपण करू शकतो. तर ती सेवा कशी करायची? श्रावणात 4 गुरुवार आहेत, तर तुम्ही श्रावण महिन्यात एकूण किती पारायण करणार आहात त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे नियोजन करावे लागेल. जर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये 7 पारायण करणार असाल, तर तुम्ही 4 गुरुवारपैकी 3 गुरुवारी तुम्ही 2 वेळा श्री स्वामी चरित्र सारामृताची 2 वेळा दिवसातून 2 वेळा आपल्याला संपूर्ण पोथी वाचायची आहे. आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजे 4थ्या गुरुवारी आपण एकदा श्री स्वामी चरित्र सारामृताची 21 अध्याय वाचले, तर आपले या श्रावण महिन्यामध्ये 7 वेळा श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण होईल. तुम्ही प्रत्येक गुरुवारी एक याप्रमाणे पारायण करणार असाल तेही चालेल, किंवा तुम्ही जास्तीत जास्त 9, 11 असे पारायण करणार असाल, तर तुमच्या वेळेप्रमाणे नियोजन करून तुम्ही या 4 गुरुवारमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण जास्तीत जास्त करू शकता. तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये तारक मंत्राचे अनुसरण करू शकता. हे अनुसरण तुम्हाला सलग 11 दिवस करायचे आहे. तुम्ही 11 दिवस 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्राचेही तीर्थ बनवून आपल्या घरातल्यांना देऊ शकता. तसेच तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप सलग 11 दिवस केला, तर तोही खूप छान अनुभव देतो. सगळ्यात महत्त्वाचे काम आपण या श्रावण महिन्यात करू शकतो ते म्हणजे गुरुचरित्र पारायण. गुरुचरित्र पारायण करण्याची आपली इच्छा असते, पण गुरुचरित्र पारायण करण्यासाठी नियम असतात, ते पाळणे बऱ्याच जणांना शक्य होत नाही. तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण नक्कीच करावे. श्रावण महिन्यामध्ये मांसाहार केला जात नाही, सर्वत्र धार्मिक वातावरण असते. त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही 7 दिवसांची गुरुचरित्र पारायण करावे आणि 8व्या दिवशी या पारायणाचे उद्यापन करावे. ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे या दिवसातही शक्य होत नाही, त्यांनी सप्तशती गुरुचरित्राचे पारायण करावे. खूपच चांगला अनुभव या सप्तशती गुरुचरित्राच्या पारायणाने होतो. तर सप्तशती गुरुचरित्र वाचण्यासाठी 1 ते सव्वा तासाचा कालावधी लागतो. जर तुम्ही सप्तशती गुरुचरित्र पहिल्यांदा वाचत असाल, तर तुम्हाला 2 ते 8 तासाचा कालावधी लागू शकतो. त्याचबरोबर तुम्ही गुरुचरित्रामधील 14वा व 18वा अध्यायही श्रावण महिन्यामध्ये रोज वाचावा. रोज वाचणे शक्य नसेल, तर आपण प्रत्येक गुरुवारी तरी या श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्रामध्ये 14वा व 18वा अध्याय जरूर वाचावा. तुमच्याकडे जर गुरुचरित्र ग्रंथ नसेल किंवा तुमच्याकडे सप्तशती गुरुचरित्र नसेल, तर तुम्ही दिंडोरी पंडित नित्यसेवेच्या पुस्तकात श्री स्वामी चरित्र अवतरणिका व श्री गुरुचरित्र अवतरणिका आहे, ते तुम्ही वाचू शकता. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे 11 गुरुवारचे व्रत करणार असाल, तर या श्रावण महिन्यापासून तुम्ही सुरुवात करावी. या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबत आपल्या गुरूंची श्री स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची जितकी जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा आपण करावी. तुम्हाला जर श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण किंवा श्री स्वामी समर्थांचे 11 गुरुवार, त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण कसे करावे याविषयी संपूर्ण वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ते व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे पारायण करा. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.